आज अमरावती या ठिकाणी एक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा तर दुसरा पक्षप्रवेश सोहळा हा संपन्न झालेला आहे। मोर्शी या तालुक्यातील एका तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेतून एक फार चांगल्या आणि कॅडरबेस एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पक्षात बऱ्याच गाव पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि येणाऱ्या काळात काँग्रेसच्या विचारधारेसोबत लढाई लढण्याच्या अनुषंगानं संकल्प घेतला। अमरावती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला। तर मेळघाटचे वाघ म्हणून, शेर म्हणून प्रसिद्ध असणारे, एकूण 7 निवडणुका लढलेले आणि 3 वेळेस आमदार असणारे राजकुमारजी पटेल साहेब यांनी देखील आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे। त्यांचा हा प्रवेश म्हणणं थोडं चुकीचं ठरेल, कारण त्यांचा परिवार हा काँग्रेसशी एकनिष्ठ आणि देशाचा कारभार सुरू करत असताना त्यांचा परिवार, त्यांचे वाडवडील हे काँग्रेसच्या सोबत होते। इंदिरा गांधी मेळघाट परिसरात 74 साली आल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांची चौकशी केली आणि त्यांच्या मातोश्रींना भेटीसाठी बोलवलं। इतका एक मूलभूत स्वरूपाचा ऋणानुबंध हा राजकुमार भाई यांच्या परिवाराशी आहे। मध्यंतरी काही समन्वयाच्या गोष्टी असतील त्यामुळे ते काँग्रेस पक्षासोबत काम करू शकले नाही, मात्र आता त्यांनी त्यांच्या वाडवडिलांच्या पक्षात म्हणजे स्वतःच्या पक्षात या ठिकाणी प्रवेश घेतला आहे। आणि सोबतच आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या आदिवासींच्या अधिकाराची जी मोठ्या प्रमाणावर जी पायमल्ली करीत आहे, गडचिरोलीमधलं उत्खनन असेल, फॉरेस्ट राईट ॲक्टच्या अनुषंगानं न मिळणारे लाभ असतील, आरक्षणाच्या संदर्भात आदिवासींना त्रास देणं असेल, त्यांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न असेल, आदिवासींचं जे बजेट आहे त्या बजेटचे पैसे हे इतरत्र वळवण्याचे प्रकार असतील, असे सर्व करत असताना आदिवासींच्या सोबत मोठ्या प्रमाणावर आज अन्याय होत आहे आणि संविधान देखील जे आहे ते अडचणीत आहे। त्यामुळे ही सत्तेची लढाई नव्हे तर ही अधिकारांची लढाई आहे, विचारांची लढाई आहे। या अनुषंगानं मेळघाट या ठिकाणील आदिवासी बांधव हा काँग्रेसच्या सोबत आगामी काळात हा संघर्षाची भूमिका ही राहुल गांधींच्या नेतृत्वातून घेईल आणि सोबत राहील, असा एक अत्यंत जोशपूर्ण असा पक्ष प्रवेशाचा एक कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे। आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगानं सदिच्छा शुभेच्छा देणं ही भारतीय संस्कृती आहे, हा महाराष्ट्र धर्म आहे आणि त्याची आम्हाला पूर्ण जाण आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांना दीर्घ आयुष्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे। मात्र त्यासोबतच आज क्या हुआ तेरा वादा व कसम व इरादा याची देखील आठवण आज त्यांना नरेंद्र मोदीजींना या निमित्ताने करून द्यावीशी वाटते। त्यामुळे आज त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी देखील देशवासियांना त्यांनी दिलेले सगळे वचनं पाळावेत ही एक अपेक्षा त्यांच्याकडून आहे। प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख जमा होणं, दरवर्षी 2 लाख नोकऱ्या मिळणं, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणं, शेतमालाला लागत मूल्याच्या 1.5 भाव देणं, 100 स्मार्ट सिटी तयार करणं, न खाऊंगा न खाने दूंगा यानुसार मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार होत आहे त्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकणं, अडाणी आणि अंबानी यांचे लाड न पुरवणं, या सगळ्या गोष्टी आज त्यांनी या गोष्टींचा संकल्प करावा आणि रात्री 8 वाजता त्यांची जो खाक्या आहे की रात्री 8 वाजता TV वर रेडिओवर येऊन भाई और बहनो हो म्हणून देशाला संबोधित करणं, असं संबोधित त्यांनी करावं आणि या तमाम ज्या घोषणा आहेत या त्यांनी त्यांच्या दिलेल्या जे वचनं आहेत त्यांची पूर्तता करावी ही देखील आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमची अपेक्षा आहे। अन्यथा आज अनेक दल आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आज साजरा करतोय। बेकारीचा आज कुठेतरी मोठा समस्या आहे, त्यातून पकोडे तळल्या जात आहेत। तो जो शोध लावलेला होता नालीवरून टोपलं टाकून त्यातून गॅस करून चहा बनवणं, तो जो शोध आहे त्या शोधाच्या अनुषंगानं देखील आज त्यांना नोबेल पारितोषिक द्यावं अशी देखील आमची आज त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं एक कुठेतरी एक शिफारस आहे, एक भावना आहे। त्यामुळे आज त्यांचाही वाढदिवस
हा साजरा करत असताना शुभेच्छेच्या अनुषंगानं ज्या भावना देशवासियांच्या मनात दाटून आल्या आहेत त्या देखील या निमित्तानं आपल्या सगळ्यांपासून या ठिकाणी मोकळ्या करतो आहोत। गडचिरोली या ठिकाणी जे उत्खनन होत आहे ते उत्खनन गडचिरोलीपुरतंच नाही तर ते सर्वदूर तशा प्रकारचा आज घाट घातला जात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 1 रुपयाच्या दरानं 100 एकर जमीन जी आहे ही अडाणीला दिल्या गेलेली आहे। उद्योगाच्या बाबतीत राष्ट्रीय सेठ म्हणून अडाणी आणि अंबानी यांची नावं पुढे येत आहे, ती अत्यंत चिंतेची बाब आहे। आणि सरते शेवटी पाऊस थांबायला तयार नाही, कारण महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी संकट आलेलं आहे। अवकाळी जो शब्द आहे हे सरकार हा पावसाच्याच बाबतीत अवकाळी नाही, ते सरकार पण कुठेतरी अवकाळी आहे। आणि या अवकाळी लहरीपणामुळे सुलतान आणि निसर्ग यांच्या सगळ्यात मोठ्या चपेटमध्ये आज शेतकरी आलेला आहे। पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे जे पिकांचं जे झालेलं नुकसान आहे त्यामध्ये सरसकट प्रत्येकाच्या खात्यात, कारण संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं उद्ध्वस्त झालेले आहे, त्यामुळे सरसकट तातडीने कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे। संपूर्ण कर्जमाफी जी आहे ही जी ताबडतोबीनं घोषणा करावी। या 2 मागण्या तर आमच्या आहेतच आहेत, मात्र 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन जी आहे ती खरडून गेली आहे आणि या खरडून गेलेल्या जमिनीला 5 लाख रुपये हेक्टरी हे ताबडतोबीनं अनुदान हे सरकारने द्यावं। आणि आज शेतकऱ्यांच्या एकंदरीत झालेल्या नुकसानाच्या अनुषंगानं कोणीही बोलायला तयार नाही। जुने कृषी मंत्री जे आहेत ते बेताल वक्तव्यासाठी परिचित होते, म्हणे कर्ज घेतात आणि लग्न करतात, भिकारी 1 रुपया घेत नाही, आम्ही तुम्हाला 1 रुपयामध्येच काय नाही दिलं। म्हणजे शेतकऱ्याची तुलना विम्याच्या अनुषंगानं भिकाऱ्यांशी केली, बेताल वक्तव्य केले आणि सभागृहात एकादुक्की तिर्री रमी खेळणारा बेशरम कृषी मंत्री जो आहे याचे लाड कसे पुरवले जातात आणि मूलभूत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे बघितल्या गेलं नाही। नवीन जे कृषी मंत्री आले ते लापात आहेत, आपण यांना पाहिलं का? अशी आता पेपरमध्ये जाहिरात देण्याची कुठेतरी आवश्यकता आलेली आहे। पेपरमध्ये आता जे टोळी युद्ध आहे ते आपण बघतोय, कारण मुख्यमंत्र्याची जाहिरात आल्यावर आता उपमुख्यमंत्री जे आहेत ते स्वतःच्या जाहिराती देत आहे। तशाच आता आपण यांना पाहिलं का? अशी कृषीमंत्र्याची जी आहे ती जाहिरात देण्याची वेळ आलेली आहे। आणि क्या हुआ तेरा वादा म्हणत असताना शेतकऱ्याची कर्जमाफी करा, शेतमालाला 1.5 भाव द्या, ही देखील या निमित्तानं आठवण त्यांना करून द्यायची वाटते। राजकारणाच्या ठिकाणी होत राहील, मात्र आज हवालदिल शेतकरी आहे आणि कोणीही बोलायला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत असताना मंत्री बांधावर जायला तयार नाही, त्यावर स्टेटमेंट द्यायला तयार नाही, ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बाब आहे। याकडे देखील मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। ते उन्मटपणे बोलत आहेत, अधिकारी उन्मटपणे बोलत आहेत, बँकेचे अधिकारी उन्मटपणे बोलत आहेत आणि सरकार जी आहे ही जनतेने नियुक्त केले, जनतेच्या पगारातून जनतेच्या पैशातून यांचे पगार होतात, हे कुठे ना कुठे आता विसर हा सरकारला पडत चालला आहे आणि सरकारच्या प्रशासनावर कुठलीही पकड नाही आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत। त्यामुळे अशा घटना वारंवार महाराष्ट्रात सर्व कोपऱ्यांमध्ये घडत आहेत। साहेब, विदर्भात अमरावती जिल्ह्यात विभागाचा सहसंचालक आहे मुंशीचा, ते पण त्यांना इथं भेटून नाही राहिला, अशी अवस्था आहे। आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आमचा अमरावती म्हणजे। आणि त्याच्यानंतर कृषी विभागाचे जो कारभार आहे हा पूर्ण कारभार ठप्प आहे, तो रमी खेळण्यात व्यस्त आहे का? हा प्रश्न आम्हाला या निमित्तानं सरकारला करावा लागतो की कृषी विभागाचे सगळेच लोक ऑनलाईन रमी खेळतात का? कारण कृषी सहाय्यक हा बांधावर दिसत नाही, कृषी विभागाच्या कोणत्या योजना या लाभार्थीला मिळायला दिसत नाही, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग हा ओस पडलेला आहे आणि अशामध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती न होणे आणि एक अमरावती जिल्हाच नव्हे तर पूर्ण अमरावती विभाग हा आत्महत्याग्रस्त आहे। यवतमाळ जिल्हा हा दुर्दैवानं त्यामध्ये त्याची आकडेवारी ही अत्यंत चिंताजनक आहे। अकोला तेच आहे, अमरावती आहेच आहे, वाशिम बुलढाण्याची काही वेगळी परिस्थिती नाही आणि अशा ठिकाणी जाणून बुजून कृषी विभागाचे पदं हे 40% दरम्यान रिक्त ठेवण्यामागे काय कारण आहे याचा खुलासा सरकारनं तातडीनं केला पाहिजे। काँग्रेस पक्षावरून आदेश आल्याशिवाय आंदोलन करू शकत नाही, ही काँग्रेसची फक्त युवक काँग्रेस सध्या मैदानात दिसून राहिले आहे। सामान्य जनतेचा प्रश्न समजून काँग्रेसनी अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्यानं जे आंदोलन केलेले आहेत त्या आंदोलनाकडे कृपा करून आपण ते मागे वळून जर बघितले तर या ठिकाणचा अनेक आंदोलनं झाली आहे। वोट चोरीच्या संदर्भामध्ये
चांदूर रेल्वे असेल, तिवसा असेल, या दोन मतदारसंघामध्ये त्या ओटचोरीच्या अनुषंगानं त्याचा एक विशेष तपास आणि त्याचा जो डाटा आहे त्याचा कंपायलेशन झालेला आहे आणि तो राज्य पातळीवर या मतदारसंघाचा डाटा हा महाराष्ट्राचा डाटा म्हणून पुढे घेऊन जात आहोत. तद्वतच पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ओटचोर गद्दीचोर याची निदर्शनं झालेली आहेत. इथला ट्रॅक्टर मोर्चा जो आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की जय जवान जय किसान या अनुषंगानं सिंदूरमधील शहीदांना अभिवादन करत असताना या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण जर बघितलं महानगरपालिकेतला भ्रष्टा असेल, यातले जे आहेत काही कार्यक्रम महाराष्ट्रव्यापी जरी असले तर यातले बरेचसे जे कार्यक्रम आहेत हे या ठिकाणी स्थानिक पातळीवर झालेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातलं संघटन एक समाधानकारक स्वरूपामध्ये शहर भागात आणि ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे हे मी आपल्याला विशेष करून सांगू इच्छितो. ओके. मेळघाटात RSS आणि भाजपच्या माध्यमातून एकल बांबू केंद्र असेल किंवा अजून एकल विद्यालयाच्या माध्यमातून एक लॉंग टर्मचं तिथं काम केलं जात आहे. त्याचा परिणाम म्हणून ज्या आदिवासींचा देव रावण होता आज तो जय श्रीराम म्हणण्यापर्यंत त्यांचं मतपरिवर्तन झालेलं आहे आणि त्यांचा आमदार सुद्धा बहुमतानं सर्वाधिक निवडून आलेला आहे. या तुलनेत काँग्रेसचं मेळघाटात असं काय कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे की त्याच्यामुळे आदिवासी मोठ्या प्रमाणात नाही या बांबू आणि यामध्ये जे असेल आपण बघा ते बांबू केंद्र कोण चालवतं, त्यामध्ये होत असणारा भ्रष्टाचार काय आणि ते कोणाचं चांगभलं करण्याकरता आहे हे आदिवासींच्या कल्याणाकरता नव्हे तर जे या ठिकाणी सत्तेत होते त्यांचे कोणता शब्द त्याला वापरावा त्याचा पर्याय आपण सुचवा. त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांना खुश करण्याकरता बांबूचा मलिदा हा लाटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मतांमध्ये मतचोरींच्या माध्यमातून आणि काही उणिवा त्या ठिकाणी राहिल्या असतील त्या माध्यमातून निकाल जो आहे तो आमच्या हिशोबाने लागला नसेल. मात्र या देशातच संपूर्णतः आदिवासींच्या पाठीशी असणारा हा काँग्रेस पक्ष आहे हे सर्वश्रुत आहे. कोयते घ्यायला हे सरकार सांगत आहे. त्यामुळे हे माथे बळकवणारं जे सरकार आहे यांचा डाव आपल्याला समजला पाहिजे आणि हा भारत पाकिस्तान या नावावरच हे लोक आता द्वेष पसरत नाही, हिंदू मुस्लिम नावावरच पसरत नाही तर मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसीच्या आतमध्ये लढाई, आदिवासी विरुद्ध ओबीसी असं एक सर्व भारतामध्ये अराजकता निर्माण करण्याचं एक कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. ते काँग्रेसच्या भूमिका ही स्वयंस्पष्ट झालेली आहे. मी ती फार पूर्वीच सांगितलेली आहे. महाराष्ट्र पातळीवर आम्ही आघाडी किंवा युती या ठिकाणी करणार नसून जिल्ह्यातील आमच्या ज्या संघटना आहेत, शहरनिहाय संघटना, जिल्हानिहाय संघटना ही त्या जिल्ह्याचं स्वतंत्ररित्या नियोजन ठरवेल ही आमची त्या संदर्भातली भूमिका आणि धोरण आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांकरता लागू आहे. त्रिदीप काय म्हणतो? एक विदर्भ म्हणजे नागपूर आहे नाही अर्थात याच्यासाठी करतोय मी का जितके पण इन्व्हेस्ट येऊन झाले उद्योगधंदे आता बघा 1 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे ते विदर्भासाठी एकही उद्योग नाही आहे. अनुशेषाच्या अनुषंगानं फार मोठा लढा हा विदर्भ आणि त्यातल्या त्यात अमरावती विभागामध्ये वराडामध्ये आपण लढलेला आहे आणि सरकारला या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याकरता आपण भाग पाडून त्यामुळे काँग्रेसचं जरी सरकार असेल तरी काँग्रेसच्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अनुशेषाचा प्रश्न हा ऐरणीवर आणून त्या ठिकाणी एक मोठा लढा हा उभारला होता आणि त्या लढ्याच्या अनुषंगानं अंशतः यश आणि नियोजने झालेलं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे. मात्र जेव्हापासून भारतीय जनता पक्ष हा 2014पासून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तर अनुशेषाचे आकडे आता उलट्या दिशेने फिरायला लागलेले आहेत आणि आपला अनुशेष हा वाढवायला लागलेला आहे. हा केवळ वराडावर अन्याय करून हा नागपूरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न नाही तर एकंदरीतच समतोल जो आहे विकासाचा समतोल जो साधला गेला पाहिजे, जो संविधानिक मूल्य आहे त्या संविधानिक मूल्याला कुठेतरी पायमल्ली करत असताना एक मोठा विकासाचा असमतोल हा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला खाली घेतल्याशिवाय या सर्व गोष्टी पुन्हा ज्या अनुशेषाचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकत नाही हे सत्य आहे. बंद आहे आणि शकुंतला रेल्वे सुद्धा बंद झालेली आहे. हो, हे सत्ताधाऱ्यांना या संदर्भामध्ये जरूर प्रश्न हा विचारला पाहिजे आणि या संदर्भात काँग्रेसची भूमिका आपल्याला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद.